नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर. तर आज विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मधील इंग्रजी व्याकरण या घटकातील अतिशय महत्त्वाचा टॉपिक बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे टू बी एबल टू, टू बी अनएबल टू. आणि हा 100% बोर्डाच्या पेपरमध्ये विचारला जाणारा हा टॉपिक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा खूप सोपा टॉपिक आहे. आता हे आपण काही एक्झाम्पलच्या माध्यमातून समजून घेणार आहोत, पण तत्पूर्वी याचा वापर कसा करायचा ते आपण पहिल्यांदा समजून घेऊयात. कारण का आता या ठिकाणी कॅन, कुड, कांट आणि कुडंट हे 4 शब्द आहेत. ओके, आणि याला रिप्लेस करून त्याच्याऐवजी आपल्याला काय करायचं, नवीन शब्द घ्यायचे. ओके, तर बघा पहिल्यांदा काय आहे, जर तुम्हाला कॅन हा शब्द दिसला तर कॅनच्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला, एम इज आर प्लस एबल टू. म्हणजे एम इज आर हे काय, टू बीचं फॉर्म आहे. ओके, एम इज आर प्लस एबल टू हा घ्यायचा. त्यानंतर जर कुड हा शब्द दिसला तर वॉज वर प्लस एबल टू हे घ्यायचं आहे. त्यानंतर जर दिलेलं वाक्य हे निगेटिव्ह असेल, कांट असेल, कॅनॉट, तर तुम्हाला एम इज आर प्लस अनएबल टू हा शब्द घ्यायचा आहे. कोणता, एम इज आर घ्यायचे आणि त्याचबरोबर अनएबल टू हा शब्द घ्यायचा आहे. आणि त्यानंतर जर कुडंट हा शब्द आला असेल तर त्याच्याऐवजी आपल्याला वॉज वर प्लस अनएबल टू हा शब्द घ्यायचा आहे. ओके, तर हे एक्झाम्पल आपण हेच टॉपिक काही एक्झाम्पलच्या माध्यमातून अधिक समजून घेऊया. आता बघा, दे कॅन सिंग अ मेलोडी सॉन्ग. मेलोडी या शब्दाचा अर्थ होते मधुर. ओके, आता या वाक्यामध्ये आपण टाकूया दे, जसे तसं घ्यायचं. आता दे हे काय, प्लुरल आहे, प्लुरल प्रोनाउन्स आहे ना, मग त्यामुळे देच्या सोबत काय ना, आर. दे आर, कॅन काढून टाकायचे, कट करायचे. दे आर एबल टू सिंग अ सॉन्ग. सिंग हो मेलोडी सॉन्ग. नेक्स्ट, वी कॅन विन द मॅच. आता या वाक्यामध्ये वी प्लुरल आहे आणि प्लुरल सोबत काय ना, आर. वी आर एबल टू विन द मॅच. ओके, वी आर एबल टू विन द मॅच म्हणजे आपण काय केलं, कॅन काढून टाकलं आणि त्याच्याऐवजी या प्रोनाउनच्या नुसार आपण काय घेतलं, हेल्पिंग वर्ड घेतलं, एम इज आर. आणि त्यानंतर मग काय केलं, एबल टू आणि नंतर मेन वर्ब आणि त्यानंतर ऑब्जेक्ट. राघव कॅन सॉल्व द प्रॉब्लेम. आता राघव काय, सिंग्युलर आहे. राघव इज एबल टू सॉल्व द प्रॉब्लेम. सॉल्व द प्रॉब्लेम. खूप सोपं विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला एकदा लक्षात आलं की तुम्ही ते कधीही विसरणार नाहीये. आता या ठिकाणी हे निगेटिव्ह वाक्य, दे कुडंट आन्सर द क्वेश्चन. आता इथं मग काय करायचं, दे जसं तसं लिहायचं, दे त्याच्यानंतर आर. आता कुड नॉट निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि निगेटिव्ह आलं असेल तर काय करायचं, वॉज आणि वेअर घ्यायचं, बरोबर आहे. तर या ठिकाणी येणार दे वर. त्यानंतर अनेबल टू आन्सर द क्वेश्चन. आन्सर द क्वेश्चन. आणि त्यानंतर आय कुड रन फास्ट. आता या वाक्याचं कसं येणार, आय वॉज एबल टू रन फास्ट. विद्यार्थी मित्रांनो, इतका सोपा हा टॉपिक आहे, काहीच नाही, खूप सोपा आहे. कॅन बरोबर एम इज आर प्लस एबल टू घ्यायचं. कुड बरोबर वॉज वर प्लस एबल टू घ्यायचं. कांट बरोबर एम इज आर प्लस अनेबल टू हा शब्द घ्यायचा. आणि कुडंट बरोबर वॉज वर प्लस अनेबल टू हा शब्द घ्यायचा आहे. ओके, आय होप यू अंडरस्टँड दिस टॉपिक.